आज आपण सजीव सृष्टीचा अभ्यास करूया. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण कसे होते ते पाहूया. होय सर. पहा, या चित्रामध्ये जीवाणू आणि विषाणूंचे प्रकार दिले आहेत. नमस्कार, मी अनंत जाधव. चला तर आज आपण सजीव सृष्टी आणि त्यातल्या सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणाविषयी माहिती घेऊया. खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे. चला तर सुरू करूया. एक विचार करा, समजा तुम्ही एका खूप मोठ्या लायब्ररीत गेलात जिथे लाखो पुस्तकं आहेत, पण ती कशीही विखुरलेली आहेत. आता यात तुम्हाला हवं ते पुस्तक शोधायचं म्हणजे किती अवघड काम, बरोबर ना? आपल्या पृथ्वीवरच्या सजीवांचेही काहीसं असंच आहे. इतकी विविधता आहे आणि म्हणूनच शास्त्रज्ञांना त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्याची गरज वाटली. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी हे वर्गीकरण करायची गरजच का आहे. त्यानंतर आपण विटाकरची जी प्रसिद्ध पंचसृष्टी पद्धत आहे ती समजून घेऊ. मग मोनेरा, प्रोटेस्टा आणि कवक या सृष्टींबद्दल थोडं जाणून घेऊ. सूक्ष्मजीवांच्या जगातही एक डोकावून येऊ आणि शेवटी या सगळ्या वर्गीकरणाचं महत्त्व काय आहे हे पाहूया. बरं, पहिला प्रश्न, हे वर्गीकरण का करायचं? विचार करा, जर आपल्याला ह्या पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांची माहिती एकत्र ठेवायची असेल तर ती कशी ठेवणार? गोंधळ होईल ना? हो, म्हणूनच आपल्याला एका सिस्टमची, एका व्यवस्थेची गरज लागते. आणि तीच व्यवस्था म्हणजे वर्गीकरण. मग हे जैविक वर्गीकरण म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. सजीवांना त्यांच्यातल्या सारखेपणा आणि वेगळेपणानुसार वेगवेगळ्या गटात विभागणं. असं केल्यामुळे काय होतं, तर या कोट्यावधी सजीवांचा अभ्यास करणं एकदम सोपं होऊन जातं. आणि हो, हे वर्गीकरण काही एका रात्रीत झालेलं नाही आहे. याचा एक मोठा इतिहास आहे. बघा, 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी फक्त 2 सृष्टी सांगितल्या, वनस्पती आणि प्राणी. मग हळूहळू हेकेल, चॅटोन, कोपलँड यांसारख्या शास्त्रज्ञांनी त्यात भर घातली. आणि अखेर 1969 मध्ये रॉबर्ट विटाकर यांनी ती पंचसृष्टी पद्धत मांडली, जिचा आपण आज अभ्यास करतो. म्हणजे बघा, विज्ञानाचा हा प्रवास किती रंजक आहे. तर या सगळ्या प्रवासातला सर्वात महत्त्वाचा टप्पा कोणता? तो म्हणजे रॉबर्ट विटाकर यांनी मांडलेली ही पंचसृष्टी पद्धत. 1969 मध्ये त्यांनी ही पद्धत मांडली आणि गंमत म्हणजे आजही जगभरातले शास्त्रज्ञ याच पद्धतीचा वापर करतात. चला तर मग विटाकर यांनी हे वर्गीकरण कसं केलं त्याचा पाया समजून घेऊयात. त्यांनी काय केलं तर सगळ्या सजीवांना आधी 2 मोठ्या गटांमध्ये विभागलं. एक म्हणजे आधिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक, यांच्या पेशींमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो. आणि दुसरा गट आहे दृश्यकेंद्रकी म्हणजे यूकॅरियोटिक. नावाप्रमाणेच यांच्या पेशींमध्ये सुस्पष्ट केंद्रक असतो. हे वर्गीकरण करताना विटाकर यांनी काही निकष लावले. कोणते निकष? तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पेशीची रचना, म्हणजे ती आधिकेंद्रकी आहे की दृश्यकेंद्रकी. दुसरा निकष होता सजीवाचा प्रकार, तो एकपेशी आहे की बहुपेशीय. आणि तिसरा महत्त्वाचा निकष म्हणजे पोषणाची पद्धत, म्हणजे तो सजीव स्वतःचं अन्न स्वतः बनवतो की दुसऱ्यांवर अवलंबून आहे. या 3 गोष्टींच्या आधारावर त्यांनी या 5 सृष्टी तयार केल्या. ठीक आहे, तर मग आता एकेका सृष्टीबद्दल जाणून घेऊया. सुरुवात करूया सगळ्यात साध्या, सिंपल सजीवांपासून, म्हणजेच मोनेरा आणि प्रोटेस्टा सृष्टी. इथे बघा, डावीकडे जे दिसतायत ते आहेत जीवाणू, हे येतात मोनेरा सृष्टीमध्ये. आणि उजवीकडे आहेत अमिबा आणि पॅरामशियम, हे आहेत प्रोटिस्टा सृष्टीचे सदस्य. एक गोष्ट कॉमन आहे, हे दोन्हीही आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. यांना बघायला सूक्ष्मदर्शकच लागतो. तर आधी बोलूया मोनेरा सृष्टीबद्दल. यांची वैशिष्ट्ये काय आहेत? पहिलं म्हणजे या सृष्टीतले सगळे सजीव एकपेशी असतात. ते स्वयंपोषी किंवा परपोषी असू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते आधिकेंद्रकी असतात. म्हणजे काय? तर त्यांच्या पेशींमध्ये सुस्पष्ट केंद्र किंवा इतर अंगक नसतात. एकदम साधी रचना असते यांची. आता वळूया प्रोटेस्टा सृष्टीकडे. यातले सजीवसुद्धा एकपेशीयच आहेत, पण ते मोनेरापेक्षा थोडे ॲडव्हान्स आहेत. कसे? कारण ते दृश्यकेंद्रकी आहेत. म्हणजे त्यांच्या पेशींमध्ये एक व्यवस्थित सुस्पष्ट केंद्रक असतो. हालचालीसाठी काहींना छद्मपाद किंवा रोमकांसारखे अवयव असतात. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना ही याची उत्तम उदाहरणं आहेत. चला पुढची सृष्टी बघूया. कवक सृष्टी म्हणजेच फंजाय. यांना एक छान नाव आहे, निसर्गाचे विघटक. असं का म्हणतात? कारण हे मृत सेंद्रिय पदार्थांना कुजवून त्यांचं विघटन करतात. म्हणजे एक प्रकारे ते पर्यावरणाची साफसफाईच करतात. आपल्या रोजच्या आयुष्यातली उदाहरणं द्यायची झाली तर मशरूम किंवा पावावर आलेली बुरशी हे बघितलं असेलच, हो ना? हे सगळे याच कवकसृष्टीचे सदस्य आहेत. म्हणजे हे आपल्या चांगलेच ओळखीचे आहेत. आता एक महत्त्वाचा मुद्दा, कवक हे वनस्पतींसारखे दिसत असले तरी ते वनस्पती नाहीत. का? कारण त्यांच्यात हरितद्रव्य नसतं, त्यामुळे ते स्वतःचं अन्न तयार करू शकत नाहीत. ते परपोषी आहेत.
आणि अजून एक खास गोष्ट, त्यांची जी पेशीभित्तिका असते ना, ती कायटिन नावाच्या एका टफ कॉम्प्लेक्स शुगरपासून बनलेली असते. ईस्ट, पेनिसिलियम, भूछत्री ही सगळी यांचीच उदाहरणं. आत्तापर्यंत आपण ज्या सृष्टींबद्दल बोललो त्यातले बरेचसे जीव हे सूक्ष्म आहेत, जे डोळ्यांनी दिसत नाहीत. चला तर मग आता थोडं ह्या अदृश्य जगावर म्हणजेच सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणावर फोकस करूया. सूक्ष्मजीवांचं वर्गीकरणही अगदी तसंच आहे. त्यांना सुद्धा आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी या 2 गटांमध्ये विभागलं जातं. आदिकेंद्रकी गटात कोण येतं? जीवाणू. आणि दृश्यकेंद्रकीमध्ये कोण? तर आदिजीव, कवके आणि शैवाल. हे जीवाणू किती लहान असतील याचा काही अंदाज लावू शकता? त्यांचा आकार साधारणपणे 1 ते 10 मायक्रोमीटर असतो. म्हणजे इतके लहान की एका टाचणीच्या टोकावर लाखो जीवाणू आरामात बसतील. आहे की नाही कमाल? आणि गंमत म्हणजे या इतक्या लहान जगात सुद्धा प्रचंड विविधता आहे. जीवाणू वेगवेगळ्या आकाराचे असतात. काही गोलाकार असतात, त्यांना गोलाणू म्हणतात. काही दंडासारखे असतात, त्यांना दंडाणू म्हणतात. तर काही स्प्रिंगसारखे सर्पिलाकार असतात. ठीक आहे, आपण हे सगळं शिकलो. पण आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. या सगळ्या वर्गीकरणाचं महत्त्व काय आहे? का करायचा हा सगळा अभ्यास? याचं महत्त्व खूप आहे. पहिलं म्हणजे यामुळे लाखो सजीवांचा पद्धतशीरपणे अभ्यास करता येतो. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या सजीवांमध्ये उत्क्रांतीच्या दृष्टीने काय संबंध आहेत हे समजतं. शास्त्रज्ञांना एकमेकांशी संवाद साधायला एक कॉमन भाषा मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा उपयोग आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये होतो. मग ते संवर्धन असो, वैद्यकशास्त्र असो किंवा अगदी शेती असो. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. विषाणू म्हणजे व्हायरस हे सजीव आहेत की निर्जीव? आणि त्यांना विटॅकरच्या या 5 सृष्टींपैकी कशातच स्थान का दिलं गेलं नाही? जरा विचार करा आणि यावर नक्कीच अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या वेळी.